दरबारातील एक विशेष स्त्रीची कथा नाट्य स्वरूपात पाहणार आहोत। नाटिकेचे नाव आहे राणी एस्तर। राजाच्या भूमिकेत कुमार एविन फरास, राणीच्या भूमिकेत कुमारी जेसी डाबरे, मर्दखय कुमार ऑरिन फर्नांडिस, हामान एन्सिल डिब्रिटो। अहेश्वरस नावाचा एक राजा होता। त्याने आपली पत्नी राणी वस्तीला दरबारात येण्यास सांगितले होते, पण तिने दरबारात येण्यास नकार दिल्यामुळे राजाने राणीला राणी पदावरून काढून टाकले। या प्रसंगी राजाने आपली मूळ राणी वस्तीला सोडून नवीन राणी निवडण्याचे ठरविले। राजाने आपल्या दरबारात राज्यातील सुंदर मुलींना बोलविले। एस्तेर नावाची एक तरुण यहुदी स्त्री होती। ती लहान असताना तिचे आई वडील मरण पावले होते। अशा वेळी तिचा चुलत भाऊ मर्दखय तिची सर्व प्रकारची काळजी घेत होता। एस्तर, आपल्या राज्यात राजा नवीन राणी शोधतोय। तू देखील राजदरबारात जा, पण एक लक्षात ठेव, आपली यहुदी ओळख कुणालाही सांगू नकोस। मला थोडी भीती वाटते, पण माझा देवावर विश्वास आहे। मी माझ्या लोकांची सेवा करण्यास सदैव सज्ज आहे। मर्दखयचा सल्ला ऐकून एस्तर राज दरबारात प्रवेश करते। एस्तर, तू खूप नम्र आहेस, तू खूप सुंदर आहेस। मला तुझ्यात खरेपणा दिसत आहेस का? तू राणी होण्यासाठी तयार आहे का? महाराज, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी राणी होण्यासाठी तयार आहे। अशा रीतीने एस्तर साधी यहुदी मुलगी असूनही पर्शियाची राणी बनली। राजाच्या दरबारात हामान नावाचा त्याचा एक सेवक होता। त्याच्या मनात यहुदी लोकांविषयी खूप राग आणि कपट होते। महाराज, हे यहुदी लोक खूप त्रास देतात। त्यांना नष्ट करण्यासाठी आम्हाला आज्ञा द्या। मर्दखय दरबारात घडलेली बातचीत ऐकून घाबरतो आणि एस्तर राणीकडे जातो। राणी एस्तर, राज्याचे सैनिक आपल्या यहुदी लोकांचा नाश करण्याचा कट रचित आहेत। तू आपल्या लोकांच्या बचावासाठी राजाकडे विनंती कर। एस्तेरला आपल्या लोकांची चिंता वाटू लागली, पण तिचा देवावर विश्वास होता। तिने 3 दिवस 3 रात्र प्रार्थना केली आणि धाडसाने राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला। जर मी नष्ट झाले तर झालेच, मला शिक्षा झाली तरी चालेल, पण मी माझ्या लोकांच्या बचावासाठी बोलणार। राणी एस्तर, तुझी काय मागणी आहे? महाराज, आपला सेवक हामान हा यहुदी लोकांचा नाश करण्याचा कट रचित आहे, तरी माझे आणि माझ्या लोकांचे प्राण वाचवा। एस्तरने राजाला हामानाचा वाईट कट सांगितला आणि तिने स्वतः यहुदी असल्याचा खुलासा देखील केला। राजाने एस्तर राजाची मागणी मान्य करून यहुदी लोकांच्या संरक्षणासाठी एक नवीन कायदा केला आणि हामानाला शिक्षा झाली। एस्तरच्या धाडसामुळे अनेक यहुदी लोकांचे प्राण वाचले। मित्रांनो, एस्तर एक साधी यहुदी मुलगी होती, तरी देवाने तिला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेले। आपल्या जीवनात सुद्धा अनेक दुःख, प्रसंग, संकट येतात, पण आपण देवावर विश्वास ठेवून धैर्याने पुढे गेले पाहिजे। अतिशय सुंदर